चांगुलपणाचं बीज हे माझं पुस्तक मी माझे प्रिय गुरुजी श्री अजित तेलंग, माई वंदना तेलंग, प्रिय भाई छायाताई, माझे बाबा श्री हरिकेशव अभ्यंकर आणि आई प्रज्ञा अभ्यंकर या सगळ्यांना सविनय विनम्रतापूर्वक अर्पण करत आहे. आज गुरुजी, माई किंवा माझी आईसुद्धा हयात नाही, पण त्यांच्या आठवणींना हे पुस्तक मी सविनय अर्पण करत आहे. माणसाला इतर प्राणीमात्राहून जे वेगळं किंवा सरस बनवतं ते म्हणजे माणसाचा प्रगत मेंदू आणि प्रगत मन. माणसाला एक चांगली व्यक्ती घडवण्याचं काम त्याचे पालक, शिक्षक, नातेवाईक आणि समाज करत असतो. आणि या घडवणुकीसाठी आधारभूत असतात ती आपल्या जीवनातील मूल्ये. मूल्यांवर आधारित अशी संस्कारक्षम पिढी घडवता येते आणि अशी पिढीच संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करू शकते. सध्या समाज, त्याच्या धारणा, अपेक्षा, वागणूक इत्यादी सर्व काही बदलत असताना आपण या मूल्यांचा आधार घेतला तर आपलं पुढे जाणं खूप सोपं होईल. कथा ह्या कायमच आपल्याला जवळच्या वाटतात. म्हणूनच सोप्या सोप्या प्रसंगात्मक कथांमधून मूल्य शिकवायचा, सांगायचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्वच वाचकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना हे पुस्तक नक्कीच काहीतरी देऊन जाईल. समाजाचे ऋण तर प्रत्येकावरच असतात. त्याचीच लहानशी परतफेड करण्याचा प्रयत्न करत असताना हे चांगुलपणाचं बीज इथे देत आहे. धन्यवाद.